हा परत 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 मोरया. बरं एवढं नको वागवा वागवा दादी वागवा. आज चालू आम्ही फिरायला विषय आणि मी नवीन सुरुवात केली आता ब्लॉगची आपली. कारण मागचं जेवढं पण मी ब्लॉग पेंटिंग ठेवलं ते सगळं मी मोबाईल डिलीट केलं. आज जरी ठेवलं आणि शॉर्ट ब्लॉग आहे बघू ते मला भेटला तर मी टाकीन माझ्या बर्थडेचं वगैरे आहे. पण बाकी तर मी सगळं डिलीट केलं कारण तुम्हाला नंतर सांगतो. आता मी ब्लॉग चालू केले, जस्ट आंघोळ केले. आता वाजले विषय 11 वाजले ना. भेटू थोड्या वेळान म्हणजे मला तर वाटतं 4 वाजता निघाला आम्हाला. कारण यांची काम आहे मग आज शनिवार येतो विषय आला. बघू आपण कसा काय विषय येतो आजचा आणि उद्याचा 2 दिवस बसते विषय. किंग घ्या आपण किंगच राहणार. ब्लॉगला जाम भरपूर प्रेम द्या कारण जो ब्लॉग मी किंग बनवणार आहे फुल मेहनत घ्या. चिंदी एक गोष्ट समज नाही. मी बाहेर गेलो ना म्हणजे कॅमेरा चालू केला काय बोलतच ना मग उलट कॅमेरा म्हणजे असं वाटतं म्हणजे मी कॅमेरा पण कसं लपून लोकांशी करू म्हणा बघून बघतं का ना असं मग कॅमेरा चालू करायचा मला हलवून दाखवलं तर काय करेल हे बिंदास बोल ना. मी बिंदास बोलतच ना तू रे. आता बघा तर आता मी चाललो ना तेव्हा बिंदास बोलीन लोका बघून ते काय करू आपल्याला काय फरक ना. गपरा बोलताय ना मी बोलते ना यांच्याशी तुला समज नाही का अक्कल नाही का नुसता गोंगाट होतंय चक्कर. आपण विषय ऍड करू आपण मजा करू. आता सगळे मोबाईल यो मम्मीला नवीन मोबाईल आहेत खास मी आजसाठी घेतले कारण यो माहिती आहे ना ओप्पो F9 29 पाण्यान विनियन व्हिडिओ काढायला आपण आयफोन ना ठोकवायचा. काहीच मी इथं पॅन्टी कापायची सुरुवात केली. या बघा जुगाड नाही तर बघा रार चिंदी साधा का नाही कसे आहे या पॅन्टीचा कसे अरे मस्त वाटतं पण नाही. सुगाई सगळी गेली पनवेलला कपडे आणायला. मी नाही गेलो. मी बोललो नको घालेल बरेच जुन्याच कारण नुसतं खबर रास कपडे राहते मला रास. माझ्या कपड्यांना जागत नाही ठेवायला एवढं कपडे झाले 2-3 परत ती बॅग भरली एवढी परत दुसरं कपडे झाले म्हणून मी बरं नको म्हणा कपडे त्याला भुकायणार बरोबर ना. माझी इच्छाच ना म्हणजे एक प्रकारची कपडे घ्यायची. मग मस्त आहे घ्या नाही राहिला ना आजची कधी मी आता ते 3 तर वाजले इथंच नाही जेवलो मी नाही काय नाही विषय आड. सो लेट्स गो. सो आता असंच चाललो कारण वाजलं 6 मग तयारीची काय होती उद्या होईल. मग आता असंच चाललो ट्रॅक पॅन्ट शर्ट घातलं टी शर्ट बरं कधी घातला नाही म्हणजे एकदा ते फोटो काढलेले ते मग मम्मीने फोटो काढले इंस्टावर तुम्ही बघितलं असं बहुतेक तर तुम्ही इंस्टा मला फॉलो केलं असं तर असा विषय झाला ना. मग आता आम्ही चाललो शीलमध्ये गॉगलचा विषय ते मस्त वाटतं गॉगलची असा विश्वास ठेवला काय चंपा पट्ट मी नाव दे तर काय विषय ना विषय नाही जेवढा झाला घेतोय मी रेकॉर्ड नाही मी घेतलाय माझ्या कुठं 8 किलो काहीच आमचा निघली आधी जुली ठेवली वरती. जुली विषय कसं आहे माहिती का जुली ठेवली टेरिस अख्खा टेरिस जुलीचाच आहे. नदीला जेवायला बिवायला दिलंय मस्त की मग आम्ही येऊ डायरेक्ट उद्या मग असं झाला मग असा बघत होतो काय म्हणा मग बोलतोय. चला गाई चलो त्याची बाटली कशासाठी एकच मोबाईल घेतलो. गाडी लोड करताना पूर्ण केली लोड हां एवढी सगळी आम्ही जाणार आहे. मला गिचमरूनच बसायला लागेल गाईच असं मला थोडं वाटतं. पण मी आता चालले कालचा केक राहिला तो आणायला म्हणजे आता गाडीने खाता येईल ना. वाया जाण्यापेक्षा
आता खालीला बरं काही 208. पाऊसला चला काही आता आम्ही चाललो. गाडी झाली लोडेड. पप्पानी मला एवढ्या जागेत मागं बसायला लागेल. आम्हाला किती काय झालं तरी जागाच कमीच. मोठी घ्यायला लागेल फॉर्च्युनर तेव्हा जागा होईल आम्हाला. तरी पण होणार नाही वाटतं का. गाईज आमचा हाल चालले काय बोलायचं आम्हाला. सगळं वाटायला लावून ठेवले. हम निकले काहीच बघा आमची इथं चिखल किती. आमची इथं महानगरपालिका आहे तरी पण रोड बघा कसा आहे चिखलान भरलेला. या भैयाना आवाज नाही करत. हा परत 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 मोरया मोरया. सो गाईज तर आता इथं सगळी पुरा बसल्या. आमच्यावर कोणतं लक्ष नाही. मग आम्ही पप्पा आणि मी इथं शूट करतो. मस्त आहे की आम्ही फोटो काढू आता. हे बघा तुम्ही बघू शकता एकदम पद्धतशीर असा आम्ही फोटो काढू आता. मस्त आहे की इथं चला आपण तुम्ही नंतर भेटू. आम्ही फोटो काढतो. चिंदी बसच ना मग सहज. सो गाईज आता पेट्रोल पंप आलो. पेट्रोल टाकाला ना आम्ही पप्पा आणि मी माग बसल्या. आणि मग एसी बीसी आता बंद केलेली आहे. तर आता मला जरा काम कुठे आहे थोडा थोडा जास्त टाकायला पाहिजे. तुम्हाला समजतंय का. आम्हाला घाम पुरत आहे. घाम पुरत आहे आम्हाला. 16 लिटर फक्त डिझेल आहे का. पेट्रोल तर माझ्या सो गाईज तो पेट्रोल नव्हता तो होता डिझेल. सो गाईज बाम बिम घ्या. डोका दुखत असेल तो बाम एकदम मस्त आहे. मी ऍड करतोय बामची. आता इथं रेंज अजिबात नाहीये. आम्ही आलेलो कर्नाळा पक्षी अभयारण्य तुम्ही बघू शकता. तर आता यावेळीच आपल्याला मंकी बिंकी बघायला भेटणार नाही. कोणी ओरूच्या खिडकीतून दिसलं तर ठीक केक काढा. माझी सो गाईज चटणी पाहिजे काय जुगाड करायला लागतं काय समजा नाही. जरासा बरा वाटला. कोबी भाकर न चटणीशी जेवलो. लॉलीपॉप बरोबर नव्हतं ते फेकून देतो. काय बोलायचं पण एकदम भारी वाटला ना. असा पोटाला एकदम आधार भेटला ना. सुख कळले एकदम किंग वाटला. तर चला आपण आता अजून पोचलोय. तर पोचू वाटतं. लई थंडी वाजते. एसी फुल आहे. मागं डायरेक्ट येतं ना एसी डायरेक्ट माग येतं. मच्छी नाही भेटली ना तर काहीतरी चिकन झालं. थोडं टेन्शन मध्ये पण रिलॅक्सिंग म्हणता ना. थोडं टेन्शन मध्ये पण रिलॅक्सिंग. नंबर ट्रॉफिक झाले काहीच. आणि आम्ही आता या ट्रॉफिक मध्ये आहोत. आणि आम्ही अजून तिकडं एवढं रात्री झाले ना आमची अजून तिकडं राहायची काही सोय पण नाही. आम्ही आता फार्म हाऊस बघतो. काय बोलायचं आत्ता फार्म हाऊस बघतो आत्ता की तुम्हाला उद्या दाखवतो. शाळ एकच ब्लॉग टाकेल मी. हो एकच 1718 ब्लॉग टाकले. मग अच्छा नाही ना यो लेटेस्ट ब्लॉग केलं ना मी. मग 20-30 मिनिटाचा असलं तुम्हाला काय फरक पडतं. बघाल ना बघा चांगलं पूर्ण ब्लॉग बघा. काय बरोबर ना पिक्चर कशी बघता तुम्ही लोक. मग माझा ब्लॉग बघायला काय बरोबर तशी तुम्ही बघता मला माहिती. म्हणजे आम शानी सगळी बघता माझा ब्लॉग. पूर्ण ब्लॉग बघता. तो गाईज चिकन आणू पाचतान तर मी एवढ्या पटीतला बाहेर तेल आणायचं आहे. तेल नाही भेटला मीठ भेटलं. दात बघा गाईज दात. सो गाईज असं काय आहे. मराठमध्ये स्विमिंग पूल आहे. मला पण त्याला विचारत आतमध्ये गाडी कशी काय विषय. सो गाईज फायनली रूम भेटलेली आहे. अशा प्रकारचे आहे. सीन मस्त आहे.
काय टेन्शन नाही. चिल मध्ये आपण स्विमिंग पूल आहे. सो गाईज आता आमचा विचार चाललाय स्विमिंग पूल मध्ये रात्रीच पावाचा न परत सकाळी येऊन पाहू. 4 चड्डे आणले बाई, साधा काऊन आहे. मेन आपण इथं बीच आलो. आपण इथून 12ला चेकआउट करू, 12ला. मग तिकडे जाऊन दुपारी जेवण बनवू काशी बीचला. मग तिथं 4 जेवण घेऊन झालं तर मग 4 वाजता उतरू आपण. चला. अच्छा. सो गाईज बाथरूम सगळं पद्धतशीर आहे. नाही तर आमचा व्हिडिओ कर आपल्या ठेवायला गाईज इथं किचन मध्ये सगळा बनवतात पद्धतशीर जेवायला चालू आहे. तो काला वरती ठेवला, कोणता ठेवला नाही. जा वर्षी लायटर आण, मग आपण डायरेक्ट उडी मारू. जा पटक्यान लायटर आण, जा वर्षी. हा लायटर आण, जा लायटर सांग जा मम्मीला, मम्मी देईल. कुठे ठेवले रे? 5 फुटाचा बघ जा किती जाईल. हा छान. सो गाईज घराला बिराला काढला मी हाफ पॅन्ट घातली, चाललो काय उडी मारला. मम्मीचा मोबाईल आता घेतो, पाणी आण. मम्मीचा मोबाईल घेतो आता, पाणी आण. ओप्पो F9 29 पाणी आण मिनियन व्हिडिओ करायला. सो गाईज मी टी शर्ट काढले, मी आता डायरेक्ट उडी मारतो विषयात. सो गाईज मी तुम्हाला दाखवायचा ट्राय करतो. इथं मी माझी टी शर्ट ठेवलंय. पाण्या उभं राहिले पाण्या. पाण्या उभं आहे पाण्या. डिंग 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 डिंग. कसं वेगळं दिसतात. बघू बघू कशी आडवी क्रॉस या परल हो. एवढं नको पुरं वागवा आधी वागवा. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? 2x वर दाबा 1x वर दाबा असा करा. तो दाबला कशावर दाबला 1x. बॉडी देखो आई बॉडी झाली बॉडी. वेगळं दिसतं सांगण्यासारखा. सांगण्यासारखा असं मोठा मोठा अंगणा असं हलतं कसं होता तसा. राहू दे तिथे ठेवा. चालू दे ना. वाईल्ड वर बिन ठेवलेलं तसं ठेवा. A few moments later. आता सगळी झोपलेली आहे आणि सगळं आता सगळी झोपलेली आहेत. मी हालूच ब्लॉग करते कारण आमची बघा. सो गाईज मी पण आता हालूच ब्लॉग करते आणि चला मग आपण आता मी पण आता झोपतो आणि ब्लॉग उद्या कंटिन्यू करतो. मी याच ब्लॉगमध्ये करतो सगळ्याला. तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त तुम्ही बघायचं काम करा. आपला ब्लॉग भाषा असतो मला माहिती ना, चिनली काम ना आपलं साधं काम. सो केसाने वाटलं मी केसा वाढवतं ना काय बोलायचं. कॉलेज बिलेज नाही जाऊ दे. कॉलेजला नाही पुढं जायचं नाही. तर भेटू आपण. विषय हार्ड तर झोपताना झोपल्या आपण पण झोप. उद्या करायची आजची. Day 2. सो गाईज गुड मॉर्निंग. इकडची गुड मॉर्निंग पण पावसानं झाले. पाऊस पडतोय तरी पण आहे ना स्विमिंग पूलला जायचं. सो गाईज सगळी गेली खाली उडी मारायला. आता मी पण चाललो.
आंघोळ नाही काय सकाळी उठल्या उद्या मारायला काय बोलायचं. आमच्यात फक्त पप्पालाच पावता येत बाकी कोणालाच नाही पावता येत बघ आता काम पप्पा मला पण शिकायचं आहे पावाला. बुद्धी झाली आई पाय पुरत नाही ना काय नाही मी आहे ना. तो काय झालं त्यांचा फोटो करूनच चाललंय अजून गेलो पण नाही पाण्याला स्पर्श पण नाही केला पाण्याने मला पण स्पर्श नाही केला ना तर याला तर व्हिडिओ काढायचे आपली हाईट आहे का नुसताच त्या पायरीला उभा राहून व्हिडिओ काढतो माझी कालची नवरती येते. काहीच चिंदी लोक सो गाईज आता तिकडे नेतो तिथं ठेवतो मोबाईल त्यामुळे आपण म्हणजे कसं पूर्ण स्विमिंग पूल यायला पाहिजे गेम बघ घेऊ. तो गाईच चांगली तरी पिशवी बघायची. तो गाई चालू आहे चहा आणि मच्छी विच्छी आणायला नाही तर अजून पावताच येते. पैसे जरा विषय आडे मोबाईल पैसे धर असं संपला विषय.
So guys, इथं सगळी लोक म्हणजे एवढा महाग विकतात ना, एवढा महाग. आता मी आलो आमचे म्हणजे आपली पनवेलला जेवढी इथं पनवेलला 100 रुपयांचा जो वाटा भेटतो ना कोलबीचा, इथं 500 रुपये बोलतं. अरे भाई काय अरे 500 रुपये ना. चहा पण वेगवेगळा, दुधाचं पाहिजे असतं 15 रुपये, फक्त दुधाचं पाहिजे असतं, आणि पाणी आणि दूध पाहिजे असेल तर 10 रुपये, आणि त्याच्यात पण असा ताजा पाहिजे असेल तर 15 रुपये, आणि लगेच बनवून पाहिजे असेल तर म्हणजे बनवलेला असेल तो पाहिजे असेल तर 10 रुपये. अरे भाई काय हो, माहिती आहे लोक फिरायला येतात, पण एवढं लगे कमवायची सुरुवात करायची. पहिले 800 रुपयाला बोलतो, आमच्या दिवशी 800 रुपयाला घेतात ना. पापलेट होतं ना 3-2,500 बोलतो त्या माणसाला. 2,500 1500 रुपये घेतले रे. दोन नाही किलो नव्हती वाटा. अरे आपण तेवढी 150 ना 100 रुपयाला घेतात. मग तिला बोललो मी 200 रुपये देतो. अरे तुला मी 50 रुपये आणतो बघ, ती 100 रुपये 200 रुपयांनी देत मी बोललो होती. 200 रुपयांनी दे बरं ती. आपण 100-50 50 रुपये आणतो ना, ती 200 रुपये बोलतो. तो ही घेऊन जा बोलतो वाटा 200 रुपये. निस बटाटी. अरे बरं काय घेतलं नाही ते बटाटी कशाला पाहिजे तुला? लागले असते ना चिकनला बटाटे. चिकन लावून बरोबर लागतील ना बटाटे. मग आता पुरं जायला लागेल ना. अर्धा किलो हो, मग आता बटाटी घ्यायलाच लागतील ना. चालत कुठं जा. अरे मम्मी कसला पुरे मम्मी चालत, मग चल का. सो गाईज बघा बाहेर जाम पाऊस पडतोय, एवढा पाऊस पडतोय का आम्ही मग आता कॅन्सल करू असं वाटतंय, कारण फिरायला जाऊन फायदाच नाही बीचवर. मी आता कपडे घातले, तर आता बघू आम्ही इथंच व्हिडिओ काढू. मग बहुतेक तर डायरेक्ट घरीच जाऊ, पण बघू तरी पण पाऊस जर कमी झाला टाइमावर मग जाऊ फिरा. बघू आता पावसावर सगळी गे नाही. आईला बोलले पाऊस कमी झाला, साधा काम नाही, पण सगळा हे आहे. हे बघा तुम्हाला पण मी बघतो त्या व्ह्यू मध्ये तुम्हाला पण दाखवतो ना. दे हो ऐसा व्यू आहे, मेरे को ऐसा व्यू देखता है सर. बुटा मी घालणार होतो, मग पाऊस पडतोय तो बुटा बहुतेक घालून तो फायदा नंतर बघू काय विषय. चलो लेट्स गो. व्हिडिओ बघतो असं कुठली बनवायची. गाईज पक्षी बघ कसला मोठा आहे. गेला पण तो लगेच काय माहिती. रील काढायची होती, सगळ्यांचाच रेंजच गेली डायरेक्ट, सगळ्यांचीच रेंज गेली. आता कसली व्हिडिओ ना कसला काय सगळाच राहिला. पाऊस तरी कमी झालाय, बघू आपण आता काय आहे त्या विषयी. पाऊस कमी झाला तर आपल्याला जाता येईल बीचवर, नाही तर मग सगळा कॅन्सल. चाललो आम्ही आता, सगळे निघलेलो आहेत बंदची. आता मी बसतो माझ्या जाग्यावर, म्हणजे मागं त्याने हाफ पॅन्टच घालायला पाहिजे होती, चुकी झाली, माफ करा. नको राहू दे. गाईज आम्ही चाललो घरी, पाऊस काही थांबत नाही, आणि भाऊंचा पण जरा पाय दुखायला लागला. मग आम्ही आता चाललो डायरेक्ट घरी. मग घरीच वाटतं जास्त टच नको करू. काय विषय येतो, पण चाललो आम्ही घरी. हा पाऊस पण थांबत नाही ना, मग बीचवर जाऊन तरी काय पाहिजे. ठीक आहे चला, मग लेट्स गो, आपण जाऊ घरी. सो गाईज जेवायला बनवायला कुठे थांबलं नाही. रस्त्याच्या बाजूला इथं टपरे आणि तिथं जेवायला बनवायला थांबले. मी तर बाबा गाडीत उतरणार नाही, इथंच बसून राहील, आतमध्येच जेवीन बाबा. असं सगळी आम्ही बसलो होतो इथं जेवायला. टपरे आणि तिथं जेवायला बनवायला थांबले. मी तर बाबा गाडीत उतरणार नाही. काय या काय गाडी तिकडे झाली नाही इथं बसल्या. अरे काय या पायरी आंबा आहे. नाही चोथा भरी ते आपण लांबला म्हणतो. हा मग तोच पायरी आंबा. तो पायरी ना, तो चोथा भरी. मग पायरी कुठला असतं? पायरी असं तो आपला असा फुगला तिकडे होतं. आणि बाटली आंबा माहिती का? बाटली आंबा, आधी एका कावला खायचा आणि डायरेक्ट लिंबू आंबा पण होता आमचा. लिंबू आंबा, पिट्टी आंबा असेल तो. नाही ना, लिंबू असला मोठा लांब होता. अरे मग तो लिंबू कसं काळा असा लिंबू, आंबट लिंबू सारखं आंबट पण गोड पण टेस्ट बारीक. असं काय? लिंबू बी होती लिंबाची याच्यात? बी नव्हती टेस्ट. बियाचा होता. आणि मोटरी जवळ होता तो आल्ले आंबा, त्याच्यावर आंब्यांचे नाव. शेरणीचा आंबा, त्याला नुसते शहरा हा तो माहिती आहे, तो माहिती आहे, तो खाता बघितले. शेरांचा आंबा एवढा नाही, मावशी का नाही लय शहरा त्याला. बिन त्याला बियाचा आंबा चिकूनच खायचा, बघितले का? वाटा करून नाहीच काय. बिन बियाचा आंबा नाही. मग अजून जग नाही फिरलं बरोबर. काय ना म्हणजे बाहेर देश नाही काय बिन वाट्याचा. बाहेर देशात पर्पल कलरचा पण आंबा आहे, व्हाईट कलरचा पण आंबा आहे.
अरे काहीच काहीच इथं सोय बघा सोय मला दिसतं का ना मला माहित ना पण इथे या बाटल्या आहेत 2 त्या झाडाला लावले पिंपलाची तर असतात पिंपलाची तर असतात भूता समजतं का तुम्हाला पिंपलाची तर भूता असतात मग पिंपलाची झाड त्यांना ऐकायला गेला जोर लागत काय रे ती पटकन बोलली आधी बोलल्यास ती ब्लॉग करायची सुरुवात कर अरे पण तू सांग तरी ना किंचाल ना रेस मिनी ब्लॉग चालू केले असता ना सांग ना मग झोपला म्हणून कॉम्बॅट किती दिसत ना माझा कसा शिस्तीन थांबला तो जास्त बोलायला लागला म्हणून आम्ही बोललो दुसरा काय नाही तो जास्त बोलायला लागला म्हणून आपण बोललो नाही तो आल्याला बोल मम्मा किती यायला तो बेवडा आहे नवरा 1 नंबरचा बरोबर दे मनवेला माझी खुशी मोर्शीला सरका तिकडं खुशी होय काय करू मी आता हे घेतलं ना सुख कळले टेकवा पाय बघू बघा काय होतं टेकून तर बघा चप्पल घालायची ना नरम नरम वाटल्यास जरा सो गाईज जाम इथं गर्दी अजून जाम ट्रॉफिक आहे आम्ही कधी घरी पोचू काय समजा ना म्हणत मागाशी तुम्ही जे व्हिडिओ बघा होता ना तो बसवाला नुसतं आम्हाला टेकायला येतो म्हणून मी व्हिडिओ काढवतो बाकी विषय नाही बघला ना किती टेकायला येतो चिंदी आता आम्ही आलो कोयनाड तिकडे आलो तर बघू काय विषय चलो लेट्स गो सो गाईज आता आम्ही आलेलो आहोत दवाखान्यात भावना घेऊन तर नाही इथं बघू किंदो जो आणला खायला त्यातला तर एक बॉल खातो मी भावना नेले दवाखान्यात आता बघू काय विषय सो गाईज फायनली आम्ही हे बघा नागता कांदा कुठला मार्ग यो कुठला कुठे पोहोचलेला आहोत तर फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि मग आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये यो ब्लॉग आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवडला नसेल तरी पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बरोबर ना आणि मग नंतरच्या ब्लॉग मध्ये चिल मध्ये मोठं मोठंच टाकीन बच्ची के दिल में चलो